तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे रविवारचा 10 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। आजच्या भागामध्ये नंदिनीला सगळं सत्य कळलंय हे त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो। आणि बघा काय घडलंय, एक महत्त्वाची गोष्ट पण सांगायची आहे तुम्हाला, तर बघत राहा। या पिहूने लग्नाचं स्टेजवरचं चित्र काढलंय जे नंदिनी बघते आणि म्हणते, अगं पिहू, हे लग्नाचं स्टेजवरचं चित्र हा पार्थ आणि माझ्या नावावर तू क्रॉस का केलं? पिहू म्हणते, वहिनी तू नव्हतीस ना तेव्हा। नंदिनी म्हणते, अगं हो, पण मला कळत नाहीये तू हे चित्र का काढलंस पिहू? पिहू म्हणते, अगं वहिनी, हेच तर सिक्रेट आहे। आता ही नंदिनी पाहतच राहते पिहूकडे। नंदिनी म्हणते, म्हणजे अगं तू काय पाहिलंस आणि काय, कोणाकडनं, काय बोल पिहू। पिहू म्हणते, मी वसुमावशीच्या खोलीबाहेर ऐकलं, तिने दीपकला सांगून तुला किडनॅप केलं होतं। आणि या पिहूचा आवाज खूप घुमवला प्रेक्षकांनो आणि लगेच दुसरा सीन दाखवला। आता ही काव्या तिच्या मैत्रिणीला पहाटे सोडवायला निघाली आहे। काव्या म्हणते, बरं झालं आपण लवकर निघालो। अगं अनिशा, बरं झालं बाई आपल्याला ट्रॅफिक नाही लागलं। आता अनिशा म्हणते, ट्रॅफिक नसेल लागलं, पण एक गोष्ट माझ्या मनाला लागली हं। काव्या म्हणते, कुठली? अनिशा म्हणते, अगं पार्थला काय येऊ दिलं नाहीस तू काव्या? अगं ते म्हणत होते ना सोडवायला येतील आपल्याला। काय ग काव्या, अगं ते आले असते या प्रवासात, ते किती चांगली आठवण क्रिएट झाली असती तुमची। काव्या म्हणते, आठवण? अगं 6च महिने तर झालेत लग्नाला, 6 महिने अजून राहायचंय, म्हणजे 6 महिने कशाला आठवणी हव्यात, राहील माझी मी एकटी। आता ती अनिशा म्हणते, चला काव्या, युनिव्हर्स कोणालाच एकटं राहू देत नाही, सगळ्यांसाठी कोणी ना कोणी व्यक्ती देतच। आणि तू पार्थनाच लांब केलंस, त्यांना येऊ दिलं नाहीस, पण युनिव्हर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी जुगाड नक्की करत असेल। काव्या म्हणते, काय म्हणालीस ग? अनिशा, जुगाड? युनिव्हर्सचा जुगाड? मला सांग, युनिव्हर्स असा काही जुगाड करेल का की ज्यात तुझं आणि त्या बोक्याचं तोंड शिवलं जाईल? या जगात अखंड बडबड करण्याची स्पर्धा जर घेतली ना, तर त्यात तुम्ही दोघं पहिले याल। तेव्हा अनिशा म्हणते, गप्प बस काव्या, तुला ना चांगल्या माणसांची किंमतच नाहीये। मग काव्या म्हणते, हो नाहीच आहे मला कोणाची किंमत, चल जाऊ दे बरं, तू तुझ्या घरच्यांना सांगितलं का तू निघाली आहेस म्हणून? अनिशा म्हणते, हो मी सांगितलं निघाले, पण आई पण आता जरा रिलॅक्स आहे। मग काव्या म्हणते, डोंट वरी अनिशा, आई बरी आहे ना, आता नको काळजी करू, आणि मुळात आपण दोघी चाललोय ना घरी, त्यामुळे तुझी आई मला बघून जास्ती रिलॅक्स होईल। पण बरं झालं, काकूंना बरं वाटलं आणि आपणही उशीर व्हायच्या आत निघू आणि घरी पोहोचूच ग। आणि आता बघा इकडे मानिनी ताई दाखवल्यात। या दोघींचा सीन झाल्यावर मानिनी ताई चहा पित बाहेर आल्यात। पार्थही त्यांच्या मागे मागे आलाय। पार्थ म्हणतो, आई गुड मॉर्निंग। आता या मानिनी ताई म्हणतात, अरे वा, आज एवढ्या लवकर गुड मॉर्निंग? मग पार्थ म्हणतो, अगाई रात्री ना लवकर झोपलो होतो गेस्ट रूम मध्ये, शांत झोप लागली होती मला। मानिनी ताई म्हणतात, अरे बापरे, गेस्ट रूम मध्ये शांतता होती, म्हणजे तुझ्या रूम मध्ये काय बडबड असते का काय काव्याची? नाही म्हणजे ऐकतेस ना बाई काव्या। पार्थला वाटतं काव्या खरंच मागे आली आहे। मानिनी ताईंनी त्याची गंमत केली बरं का। पार्थ घाबरून मागे बघतो। मानिनी ताई म्हणतात, काय रे, कसा घाबरला? पार्थ म्हणतो, आई काय घाबरवतेस ग, खरं सकाळी सकाळी भंकस करतेस माझ्यासोबत। मग मानिनी ताई म्हणतात, पहाटेच गेलीये काव्या आणि अनिशा। मग आता हे पार्थराव म्हणतात, माहितीये मला। मग या मानिनी ताई म्हणतात, माहिती होतं तर मग सोडवायला का नाही गेला रे, असा कसा तू जेंटलमॅन? मग आता पार्थला आठवतं की काव्या रात्री त्याच्या अंगावर वसकली होती की तुम्ही येऊ नका म्हणून, पण आता हे आईला कोणत्या तोंडाने सांगणार तो? मग तो उगाच काहीतरी बंडल मारत म्हणतो, अगं आई काय आहे ना, त्या म्हटल्या की त्या जातील, आणि तसंही त्यांच्या स्पेसमध्ये कशाला शिरायचं ना मी? अगं त्यांना कसं इंडिपेंडेंट असायचं फील येतं ना, मग त्याच मला म्हणाल्या, म्हणजे मी येते, मग मी बाय म्हणालो। मानिनी ताई म्हणता, आईशी बोलतोय लक्षात येतं ना, खोटं बोलतोय मेल्या, अरे माझ्याशी खोटं बोलतो का? सरळ काव्या तुला म्हणाली असणारे येऊ नको तू म्हणून, हो ना? मग लगेच यांनी गुदगुल्या करायला सुरुवात केली आहे या पार्थला। पार्थ विषय बदलून म्हणतो, अहो आई, तुझी पार्टनर कुठे गेली, किचन पार्टनर नंदिनी? मानिनी ताई म्हणतात, विषय बदलण्यात तुझ्या बापावर गेलायस हा, चल लवकर आवर आता। पार्थ निघून जातो, पण आता मानिनी ताई विचार करतात, अगं बाई खरंच नंदिनी माझ्या आधी खाली येते ना, आज कशी काय आली नसेल बरं? आणि नंदिनीची वाट बघतात। आता नंदिनी फुल ट्रॉमामध्ये आहे, तिला कळलंय की तिच्या लग्नामध्ये तिचं आयुष्य जे बर्बाद झालंय ते सगळं वसू आत्यामुळे झालंय। आणि आता नंदिनीला ते आठवतंय सगळं, पिहू काय काय बोलली तिला मगाशी,
सलग आपल्याला दाखवलं असतं तर कळलं असतं, पण आता नंदिनीला आठवतंय हे सगळं. पिहू मगाशी तिला काय काय बोलली हे तिला आता खोलीत बसून आठवतंय नंदिनीला. नंदिनी म्हणते, अगं तू हे कधी ऐकलं बेटा? पिहू म्हणते, अगं ताई वहिनी मी त्या दिवशी ऐकलं ग, मी तुला सांगायला आले होते त्या दिवशी. आता ते सगळं आठवतंय बरं का नंदिनीला, की पिहू आली होती पण पळून गेली. नंदिनी आता सगळं आठवते आणि म्हणते, हो ते न सांगण्याच्या दिशेने तू. आता ही पिहू म्हणते, नंदिनी वहिनी मला भीती वाटत होती ग. अगं वसू मावशीने मला वॉर्निंग दिली होती ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, जर मी तुला सांगितलं हे तर ती माझ्या आईबाबांना घराबाहेर काढेल. नंदिनी म्हणते, काय? पिहू म्हणते, हो ग वहिनी, म्हणून मी पार्टीमधून निघून गेले केक न खाता. आता पिहूने तिच्यासोबत जे जे इन्सिडेंट झाले ना ते सगळे नंदिनी सोबत शेअर केले. पिहू रडूनच बोलत असते. ती म्हणते, नंदिनी वहिनी अगं बघ ना, मला म्हणूनच हे सगळ्यांना सांगायचं नव्हतं ग. आता तुम्हा सगळ्यांना टेन्शन येणार. तुम्ही सगळे किती हॅपी होतात तुमच्या लग्नामध्ये. आता तू माझ्या जीवात त्याला सोडून जाणार ना. आता तुला टेन्शन येईल ना. आता या सगळ्या गोष्टीमुळे खराब होणार सगळं. हो ना वहिनी. पिहू तिच्या मनातली सगळी खळबळ या नंदिनी सोबत शेअर करते. नंदिनी तिला जवळ घेते आणि म्हणते, नाही रे बेटा असं काही होणार नाहीये. आता त्यावेळेला नंदिनीने पिहूला समजवलं खरी, पण तिच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी जी घटना घडली ती घटना घडवून आणणारी व्यक्ती तिच्या घरातच आहे आणि त्यातनं ती तिची आते सासू आहे म्हटल्यावर फारच मोठा प्रॉब्लेम झाला बाबा. आणि आता नंदिनी टेन्शनमध्ये आली ना. लग्नाच्या दिवशी जे जे झालं ते तिला आता आठवायला लागलं. वसू आत्याने गौरीहार पूजायसाठी किती घाई केलेली असते तिला त्यावेळेला. अरे बापरे प्रेक्षकांनो, यांच्यापेक्षा जास्ती आपल्यावर अत्याचार होतो बाबा. ते लग्न आठवलं की किती गाजवलं होतं ते लग्न. 1 महिना चाललं होतं बाबा ते. नंदिनी विचार करायला लागते आता, अरे बापरे माझं आयुष्य बर्बाद करणारी ही वसू आत्या आहे. या वसू आत्यामुळे पार्थला काव्याशी लग्न करावं लागलं. सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालं. माझ्या आई वडिलांना एवढी मानहानी सोसावी लागली. हे सगळं त्या वसू आत्यामुळे झालं. आता ती डोळे पुसते बरं का, तेवढ्यात जीवा येतो तिथे. पण ती विचार करत असते, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या बाईने, मी हे सगळं कसं डायजेस्ट करू. आता हे सत्य जर कोणाला कळलं तर देशमुख घराणं मुळासकट हलेल. आता ही एवढ्या टेन्शनमध्ये असते आणि जीवा येतो आणि म्हणतो, अगं नंदिनी, अगं काय झालं? तू खूप थकलेली दिसतेस. झोप नाही झाली का तुझी? आज तू आंघोळ पण नाही केली वाटतं. नंदिनी चिडून म्हणते, थांबा ना जीवा, किती प्रश्न विचारताय एका मागून एक, जरा शांत बसता का? नंदिनी एवढी चिडते म्हणून जीवाच्या लक्षात येतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो, अगं जाऊ दे शांत हो, मी उगाचच एवढे प्रश्न विचारले. तू पाणी पितेस का? नंदिनी म्हणते, नकोय मला. आणि एकदा नको म्हटले ना मी, मला आग्रह नका करू. जीवा म्हणतो, बरं राहिलं, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बरं तुला बरं वाटत नाहीये का? नंदिनी म्हणते, तुम्हाला जिमला जायचं होतं ना, जा बरं मग. जीवा म्हणतो, नाही मी नाही जाणार जिममध्ये. तू एवढी टेन्शनमध्ये दिसतेस आणि मी जिमला जाऊ? नंदिनी सांग ना ग, काय प्रॉब्लेम झालाय? नंदिनी म्हणते, सांगितलं ना, मला नाही सांगता येणार आणि मी नाही आहे मनस्थितीमध्ये. जीवा म्हणतो, सांग टेन्शन काही असेल तर मनात नको ठेवू, सांग मला, मी देईल तुला काही सोल्युशन. मग नंदिनी जरा विचार करत म्हणते, एक उदाहरण म्हणून सांगू तुम्हाला? जर तुमच्या बाबतीत मला एखादी अशी गोष्ट कळली की त्यामुळे सगळं घर हादरू शकतं तर काय होईल सांगा ना, मी काय केलं पाहिजे? आता जीवा विचार करायला लागतो बरं का, पण आणि म्हणतो, तेच केलं पाहिजेस जे योग्य. आणि मागे तूच म्हणाली होतीस की तू एक वेळेला नुकसान सहन करशील पण विश्वासघात करणाऱ्याला नाही. आणि नंदिनी जीवाच्या सल्ल्याप्रमाणे आता वागणार का काय हे त्यांनी जरा रहस्य ठेवलंय. पण काय काय झालंय ना, बघत राहा प्रेक्षकांनो. पण आजचा एपिसोड खूपच लहान होता. जेवढा होता तेवढा सगळा मी तुम्हाला डिटेलमध्ये देतेय. आता हा पार्थ गेलाय त्याच्या खोलीमध्ये बरं का, आणि खोलीत गेल्या गेल्या त्याला काव्याची आठवण येते आणि तिथे असलेला काव्याचा चष्मा त्याला दिसतो आणि तो विचार करतो, अरे बापरे काव्याचा चष्मा इथेच विसरल्यात. अरे बाबा, तिला नंबरचा चष्मा नाहीये रे, ती वाचायला वापरते चष्मा. कसं काय विसरतात बरं प्रेक्षकांनो. आता तो काय म्हणतो बघा मनाशी, अशी कशी मांजरे ही इथे विसरून गेली चष्मा. आणि कळवायची काही पद्धत पोहोचल्या नाही, पण पार्थ तुलाच फोन करून विचारावं लागेल ना, काव्या पोहोचल्या की नाही. विचारतो फोन करून, पण जाऊ द्या, मी जर विचारलं फोन करून तर त्या म्हणतील वॉच ठेवतोय का माझ्यावर. त्यापेक्षा तिच्या मैत्रिणीलाच फोन करतो. आता असा विचार करून त्याने लगेच अनिशाला फोन लावला आणि विचारलं, पोहोचलात का तुम्ही? अनिशा म्हणते, हो झाले 2 तास पोहोचून. पार्थ म्हणतो, तुमच्या आईची तब्येत बरी? अनिशा म्हणते, हो बरी आहे माझ्या आईची तब्येत. आणि मग पार्थ पुढे काय बोलावं त्याला समजे ना. मग अनिशा म्हणते, पार्थ मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी नाही काव्याशी बोलायचं आहे, पण काव्या इथे नाहीये. पार्थ म्हणतो, नाहीयेत म्हणजे कुठे गेल्या त्या?
मग ही अनिशा म्हणते, अहो ती आईला भेटून निघाली आहे घरी जायला. पार्थ म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये, ठेवतो फोन. आता तो विचार करायला लागतो, काव्या घरी यायला निघाल्या म्हणजे त्या रस्त्याने असतात. आणि प्रेक्षकांनो, पुढचा सीन एवढा घाण म्हणू की काय, पण प्लीज जर लहान पोरांसोबत TV पाहत असाल ना आज, तर रिक्वेस्ट करते तुम्हाला की हा सीन चुकून पण पाहू नका. आता ही काव्यानं घरी यायला निघालेली आहे, तिने कॅब केली आहे आणि त्या कॅबमधला ड्रायव्हर इतका विक्षिप्त दाखवलाय ना, म्हणजे काय दाखवायचं. अरे फॅमिली बघत असते प्रेक्षकांनो, म्हणजे मी कधीच आत्तापर्यंत एवढी निगेटिव्ह बोलले नाही बरं का कुठल्याच मालिकेबद्दल, पण तुम्ही जर TV वर हा सीन पाहिला ना तर रिक्वेस्ट आहे, पोरांसोबत बघू नका. म्हणजे मला सांगायलाही लाज वाटते. तो जो ड्रायव्हर आहे ना त्याच्या बायकोसोबत अतिशय विक्षिप्त बोलत असतो, काय माझी जानू, अगं मला करमत नाही वगैरे वगैरे. ते सगळं ऐकून काव्या इरिटेट होते आणि म्हणत असते, तुम्ही गाडी चालवा. पण तो ड्रायव्हर तिचं सुद्धा ऐकत नाही आणि तिला म्हणतो, तुम्ही पॅसेंजर आहात ना, मग गप्प बसा. खरं तर या सीनला बऱ्याच प्रेक्षकांकडनं विरोध होणार आहे, आय एम शुअर. तर बघा, आता काव्या विरोध करते त्या ड्रायव्हरला की असं माझ्यासमोर तुझ्या बायकोशी बोलू नको. मग तो ड्रायव्हर तिचं काही ऐकत नाही आणि म्हणतो, मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला AC चालू करून देऊ का, मग तुम्हाला थंड वाटेल. काव्याला खूप इरिटेट होत असतं. मग काव्या म्हणते, हे बघा प्लीज तुम्ही गाडी चालवण्याकडे लक्ष द्याल का, नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेल. मग तो ड्रायव्हर अतिशय उद्धटपणे म्हणतो, म्हणजे कंप्लेंट का, करा करा, तुम्हाला कंप्लेंट करायची तर करा, मला काही फरक पडत नाही. आणि त्याच्या बायकोला म्हणतो, मी तुझ्याशी बोलतो ग नंतर. आणि बायकोशी ना अतिशय, म्हणजे मला शब्द पण नाही वापरावं वाटत आहे, तुम्हीच डिसाईड करा बघून काय शब्द वापरायचा ते. आता काव्या त्याची कंप्लेंट करायसाठी म्हणून फोन हातात घेते बरं का, आणि तिच्या फोनला रेंज नसते म्हणून ती गाडी थांबवायला सांगते आणि गाडी खाली उतरून त्या ड्रायव्हरची कंप्लेंट करत असते, वॉट एव्हर काय जे त्यांचं ॲप्लिकेशन असेल त्यावर. आता तो ड्रायव्हर म्हणतो, करा करा कंप्लेंट, मला काही फरक पडत नाही. आणि काव्या जेव्हा गाडी खालून उतरते ना तेव्हा तो ड्रायव्हर पळून जातो आणि त्याच्या बायकोकडे जाण्यासाठी तो अतिशय अधीर झालेला असतो. असं काहीसं त्या सीनमध्ये दाखवलं. अतिशय विचित्र सीन होता हा, यापेक्षा काही वेगळं ते दाखवू शकले असते. नाही, जे मनात आलं ते बोलले बाबा मी. तर असो, आता काव्या विचार करते, अरे असा कसा माणूस आहे हा, पॅसेंजरपेक्षा याला याची बायको काय महत्त्वाची वाटते. आता काय करू मी, इथून मला कॅब पण मिळणार नाही, पार्थला फोन करू का, काव्या असा विचार करायला लागते. आणि आता तिला व्हिज्युअलाइज होतं बरं का, म्हणजे यांना उभ्या उभ्या स्वप्न पडतात बाबा दिवसा. आता तिने पार्थला फोन केलाय बरं का. मग पार्थ तिच्यावर चिडतो फोन केल्यावर आणि म्हणतो, आता का फोन केलात मला, फिसकारलेली मांजर. आता बघा ना तुम्ही तुमचं, आज तर रिक्षा, कॅब, रेल्वे, विमान कशाचाच संप नाही आहे ना, मग मला कशाला फोन केला. आता हे सगळं पार्थकडनं ऐकून घ्यावं लागेल म्हणून काव्या त्याला फोन करत नाही बरं का. आणि आता पार्थ फोन ठेवून देतो आणि हे सगळं तिला स्वप्न पडलेलं असतं असं ती विचार करते. मग आता ती विचार करते, नको बाबा, पार्थला नको फोन करायला, ते मला खूप ऐकवतील, त्यापेक्षा कोणाला फोन करू, हां मानिनीताईंना फोन करते. आता असा विचार करून ती मानिनीताईंना फोन लावते बरं का. मग मानिनीताई म्हणतात, अगं बाई काव्या, अगं काय असं झालं का सगळं, अगं अशी कशी ही माणसं, अगं थांब मी कोणाला तरी पाठवते. काव्या म्हणते, हो ना, तो माणूस माझ्या डोक्यातच गेला, पण काकू कोणाला पाठवणार तुम्ही, पार्थला नका पाठवू. ही डायरेक्ट म्हणते बरं का त्याच्या आईला. मग त्या म्हणतात, का गं पार्थला का नाही पाठवायचं. मग काव्या म्हणते, अहो नाही, म्हणजे काय ना, ते कामात असतील ना, तुम्ही त्यांना काही सांगितलं असं तर त्यांच्या हातातली कामं टाकून ते मला घ्यायला येतील ना. नाही म्हणजे मला नाही तसं आवडणार ना, ते म्हणजे कामात असतात म्हणून. मग मानिनीताई म्हणतात, बरं जाऊ दे, तसंही तो ऑफिसलाच गेलाय, तू पाठव मला लोकेशन, मी ड्रायव्हरला पाठवते. मग काव्या म्हणते, बरं बरं मी पाठवते तुम्हाला लोकेशन. आता काव्या मानिनीताईंशी असं बोलून फोन ठेवून देते आणि फोन ठेवल्यावर विचार करते, हाश बरं झालं बाबा, आता तो बोक्या येत नाहीये ना मला घ्यायला, मग काही प्रॉब्लेमच नाहीये. आणि असं म्हणून फोन ठेवते आणि विचार करते, चला आता मी व्यवस्थित घरी पोहोचणार. पार्थ असल्यावर जरा जास्ती व्यवस्थित पोहोचली असती ती. असो, काही बोलायला जागाच उरलेली नाहीये आजच्या भागामध्ये मला. पुढे बघा, नंदिनी आता या वसुआत्याच्या खोलीत येते, वसुआत्याला जाब विचारायला. आणि नंदिनी इतकी टेन्शनमध्ये दाखवली आहे की विचारू नका. झालेला सगळा प्रकार तिला आठवतोय. आज ना प्रेक्षकांनो, नसता दाखवला भाग, सुट्टी दिली असती तरी चाललं असतं नाही का हो. असो बाबा, आता काय. पुढे पहा, आता नंदिनी त्या वसुआत्याच्या रूममध्ये येते आणि वसुआत्या ना अगदी थंड आणि शांत उभ्या असतात बरं का. नंदिनी त्यांच्या समोर येते तेव्हा तिला आठवतं पिहूने तिला काय काय सत्य सांगितलंय. दोघी एकमेकींच्या आमने सामने आहेत. आता लगे डंगचिक 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 डंगचिक, ते तर आपल्या नशिबालाच पुजलेलं आहे या मालिकेत. पुढे वसुआत्या म्हणतात, काय ग काय झालं नंदिनी. मग नंदिनी म्हणते, आत्या मला तुमच्याशी बोलायचं होतं. वसुआत्या म्हणतात, बोल ना मग, काय झालं तुला, अशी का बघतेस. मग नंदिनी म्हणते, आत्या तुम्ही आता तिला काही समजेना काय बोलावं. मग ती म्हणते, आत्या तुम्ही मला
तुम्ही मला माझ्या लग्नातून आता एवढं क्लिअर सिग्नल दिला बरं का तिने. मग वसुआत्या म्हणतात काय बोलते तू, मला काही कळत नाहीये, स्पष्ट बोल ना. मग लगेच नंदिनी म्हणते तुम्हीच दीपकला सांगून मला माझ्या लग्नात किडनॅप केलं ना. वसुआत्या थोड्याशा घाबरलेल्या दाखवल्या, पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावरची रेष पुसली ती घाबरायची आणि म्हणते काय बोलतेस तू नंदिनी, मला काही कळत नाहीये. नंदिनी म्हणते आत्या खरं खरं सांगा तुम्हीच केलं ना. मग वसुआत्या करायचं कबूल होता. त्यानंतर मी नाही काही केलं, काय बोलतेस तू हे सगळं. मग नंदिनी म्हणते नाही आत्या खरं खरं सांगा तुम्हीच केलं ना हे सगळं. वसुआत्या म्हणतात तू काय बोलतेस कळते का तुला नंदिनी. नंदिनी म्हणते हे बघा आत्या मी संयमाने तुमच्याशी बोलते, तुम्ही सगळं हे केलं होतं ना. असा जाब नाही विचारते मी तुम्हाला, तुम्हाला प्रश्न विचारते मी, तुम्ही हे केलं का, खरं खरं सांगा तुम्ही केलंय का हे सगळं. मग वसुआत्या म्हणतात तू वेडी आहेस का, मी कशाला करू हे सगळं, तुला कोणी सांगितलं हे. नंदिनी म्हणते त्याने काय फरक पडतो. आता वसुआत्या म्हणतात फरक पडतो नंदिनी, फरक पडतो. माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळल्यावरच समजतं ही अफवा आहे का खरं आहे. कोणी सांगितलं तुला सांग. मग नंदिनी म्हणते मला हे सगळं पिहूने सांगितलंय. आता मला ना प्रेक्षकांनो म्हणजे 100 काय 200-300% खात्री आहे की हे नंदिनीचं स्वप्नच असणार आहे. पण आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलं नंदिनी देवाची आरती करते आणि मग तिच्या अंगात येतं आणि मग ती वसुआत्याला एक्सपोज करते सगळ्यांसमोर. मग सगळे वसुआत्याकडे पाहायला लागतात. काय माहिती आता हे पण खरं आहे का खोटं आहे. पण हे खरं आहे का खोटे हे बघण्यासाठी आपल्याला उद्याचा रिव्ह्यू पाहावा लागेल. आजचा रिव्ह्यू माझा आवाज आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन मालिका आपल्याला याच चॅनलवर ऐकायची आहे. लपंडाव ही मालिका येते ना, ती याच चॅनलवर मी देणार आहे. बघत राहा प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात आता उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, हॅपी संडे, धन्यवाद.